नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा महत्त्वाचा मानला जाणारा विषय स्थिरचित्र, या स्थिरचित्रामध्ये आपणास वस्तुचित्रांच्या मागच्या बाजूस ड्रेपरी म्हणजेच कापड तसेच वस्तुचित्र ज्यावर ठेवलेले असतात ते कापड कशा पद्धतीने चित्रांकन करून रंगवावे याबाबत संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया। तत्पूर्वी आपण कलाछंद आर्ट या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपण वस्तुसमूहाच्या कोणत्या बाजूस बसलेले आहात ते तपासून घ्या। म्हणजेच वस्तुसमूहाच्या अगदी समोरच्या बाजूस अथवा वस्तुसमूहाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस बसलेले आहात हे आपण तपासून पाहावे। त्यानुसारच रेखांकन करावे। रेखांकन करत असताना अगदी लाईट शेडेड स्वरूपात म्हणजेच अगदीच लाईट पेन्सिलीच्या माध्यमातून आपण रेखांकन पूर्ण करावे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून वस्तुसमूहाच्या उजव्या बाजूस बसलेले आहात असे ग्राह्य धरून रेखांकन केलेले आहे। त्यानंतर लेमन येलो या शेडने आपण सर्वप्रथम अगदी लाईट टोन भरून घेऊया। त्यानंतर क्रोम येलो या रंगाच्या माध्यमातून आपण मध्यम प्रकाश म्हणजेच मध्यम स्वरूपाचा टोन देऊया। त्यानंतर सरतेशेवटी डार्क टोन म्हणजेच येलो ऑकर अथवा ब्राऊन रंगाचा देखील आपण वापर करू शकता। या तिन्ही शेडचा वापर करून आपण वस्तूच्या कापडामध्ये 3D तेचा भास करण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर वस्तुसमूहाच्या मागच्या बाजूस असणारे कापड आपण सर्वप्रथम लाईट रंगाच्या म्हणजेच आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल लाईट ग्रीन या रंगाचा कापड ग्राह्य धरून लाईट ग्रीन रंगाच्या सहाय्याने सर्वप्रथम लाईट टोन भरून घेऊया।
त्यानंतर छायाप्रकाशाचा अभ्यास निरखून आपण डार्क ग्रीन तसेच येलो, ब्ल्यू या रंगांचा वापर या कापडमध्ये करू शकतो. म्हणजेच कापड करत असताना त्यामध्ये असणारे फोल्ड त्याचे बारकाव्याने निरीक्षण करून योग्य शेडेड तसेच छायाप्रकाशाचा अभ्यास करून कापड पूर्ण करूया. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला, आपला अभिप्राय प्रतिक्रियेच्या स्वरूपात कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच पुढील व्हिडिओ आपणास कोणत्या विषयाची अथवा कोणता ऑब्जेक्ट, डिझाईन अथवा स्मरणचित्र कोणत्या स्वरूपात पाहायला आवडेल याची सुद्धा नक्की कमेंट करा. धन्यवाद.